अलंकार सौभाग्य अलंकार म्हणजे बाईचं सौभाग्य आहे की नाही. सर्व सौभाग्य अलंकार म्हणजे 16 शृंगार हिंदू धर्मात विवाहित स्त्रीसाठी पूर्ण पवित्र मानले जातात. सौभाग्य अलंकार कोणते असतात? बिंदी म्हणजे कपाळावरचं कुंकू, काजळ डोळ्यामध्ये भरतो, त्याला सुरमा पण म्हणतात. सिंदूर, मांग म्हणजे मांग भरतात. मंगळसूत्र गळ्यामध्ये असतं, हार गळ्यातला, नाकातली नथ, कानातले झुबे, बाजूबंद हाताला असतात, बांगड्या मनगटावर असतात, अंगठी बोटात असते, कंबरपट्टा मेखला म्हणतात त्याला कमरेला असतात, पायातले पाय, चाळ, जोडवे, पैंजण, मेहंदी हातपाय दोघांवर असते आणि चुडा बांगड्या लाल हिरव्या, गजरा केसात माळतात. आध्यात्मिक दृष्टिकोन प्रत्येक अलंकार एका देवीशी जोडला आहे. सिंदूर देवी पार्वतीचे सौभाग्य अखंड सुवासिनी पण. मंगळसूत्र पतीच्या दीर्घायुष्यासाठी शिव पार्वतीचे प्रतीक. बांगड्या देवी लक्ष्मीचा आवाज, काचेच्या बांगड्यांचा आवाज घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. नथ देवीला अर्पण, नाकातून जाणाऱ्या नाडी शांत ठेवते. मान्यता आहे की अलंकार घातल्याने घरात सुख शांती आणि पतीला दीर्घायुष्य मिळतं. शास्त्रीय दृष्टिकोन बघा, आपले पूर्वज खूप हुशार होते. सिंदूर, हळद अधिक चुना याने मेंदू शांत राहतो, ब्लड प्रेशर कंट्रोल होतं. काजळ डोळ्यांना थंडावा, दृष्टी वाढते. काळा रंग वाईट नजर अडवतो. चांदीचे पायातले जणी जोडवी पृथ्वीची ऊर्जा शरीरात घेते. पिरॅमिड्स रेग्युलर होतात. पिरियड्स आपले पाहिजे रेग्युलर होतात. सोने शरीरात उष्णता देते, इम्युनिटी वाढवते. बांगड्या मनगटावरील नाड्या, प्रेशर, रक्ताभिसरण सुधारते. कार्तिकेय आणि या सगळ्या 16 शृंगारांसाठी एक गोष्ट आहे. कार्तिकेयाची कथा आहे. जेव्हा तारकासुराला मारण्यासाठी देवी पार्वतीने 16 शृंगार केले होते, तेव्हापासून विवाहित स्त्रिया हे सौभाग्याचे चिन्ह मानतात. सीतामातेची कथा आहे. वनवासातही सीतेने बांगड्या आणि मंगळसूत्र कधी काढले नाही हो. रामासाठी ते सौभाग्याचे प्रतीक आहे. हे वड्यावनात तुला झोप आली कशी, आहे की नाही. सीतेला तुला झोप माऊली तुला हे मी यावर किती सुंदर कोणत्या अलंकारावर पहिला व्हिडिओ आणि कोणत्या अलंकारावर दुसरा व्हिडिओ, आहे की नाही. मंगळसूत्र म्हटलं, काळ्या मण्यांमागे शास्त्र आहे की फक्त परंपरा. मंगळसूत्र म्हणजे शिवशक्ती, सोन्याच्या वाट्या म्हणजे नवरा बायको आणि मधले काळे मणी म्हणजे त्यांचं नातं बांधणारी माया. म्हणूनच नववधूला आधी मंगळसूत्र घालतात. सासर माहेरचं 2 वाट्या असतात. आयुर्वेद सांगतो सोनं शरीराला उष्णता देतं, हृदय मजबूत करतं आणि काळे मणी निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतात. घरात शांती लागते. तुमच्या मंगळसूत्राला किती वर्ष झाली? म्हणून हे 16 शृंगार असतात आणि या 16 शृंगारामध्ये कपाळ कसं उठून दिसतं, डोळे कसे बटबटून दिसतात, सिंदूरमध्ये कसं किती छान दिसतं, मंगळसूत्र गळ्यात तसं की सौभाग्य वाटतं, हार घातला की चमकून दिसतं, नाकात नथ घातली की किती सुंदर वाटतं आणि कानातले डुलू हलतात, बाजूबंद पण छान दिसतात, बांगड्या कुळकुळ आवाज किती सुंदर असतो बांगड्यांचा. हा आवाज ऐकण्यासाठी घरातले सगळे अगदी हे असतात. अंगठी शोभून दिसते बाईचा हात, कंबरपट्टा, मेखला हे सगळे पायातले जोडवे, पैंजण, मेहंदी आणि मग तर हाताला तर शोभाच वाढते. चुडा हिरवा किंवा लाल तर मग किती शोभिवंत वाटतो की नाही. मग हे सगळं आध्यात्मिकदृष्ट्या आणि शास्त्रीयदृष्ट्या त्याचं महत्त्व जाणून घेतलं आणि आपण का घालायचं तेही बघितलं. म्हणूनच म्हणते सौभाग्य महत्त्वाकांक्षिणी, सौभाग्य अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद सुद्धा मिळायचा आपल्याला, आहे ना.
आणि या आशीर्वादानेच पुढे जायचं. पण हल्ली कसले हो, आशीर्वाद म्हणजे काय आणि काय काही नाही. म्हणूनच सौभाग्य अलंकाराचं महत्त्व किती हे तुम्हाला समजून सांगितलं. सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद संस्कृती दर्शन 2 चॅनल आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सगळ्यांना आनंदाने सांगा. तुम्ही आनंद घ्या, सगळ्यांना आनंद घेऊ दे, हो की नाही. सौभाग्याचे अलंकार लिहून उभी राहिली माळ्यात. सौभाग्याचे अलंकार लिहून उभी राहिली फुलात. रवींद्र पंतांचं नाव किती? सवाष्णींच्या मेळ्यात. सवाष्णींच्या मेळ्यात. 16 शृंगार करुणी नटली भारी. 16 शृंगार करुणी नटली भारी. सौ प्रमिला नारी. सौ प्रमिला नारी. सौ प्रमिला